नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग। चला आज करायचा आपल्याला शिरा, तिखट शिरा। कोणी उपमा म्हणता, कोणी सांजा म्हणता। चला आपण करू उपम्याची तयारी। कोथिंबीर, पुदिना, गाजर, टमाटा, कांदा, काजू आणि आपला गावठी तूप, रवा घेतलाय भाजून, जिरं मोहरी। चला आता कृतीला शिऱ्याला सुरुवात करू। आपल्याला तिखट शिरा टाकायचा आहे। चालू केला गॅस। पहिले त्याच्यात तूप टाकून घेऊ आपण। काजू तळून घेऊ सिल्वर कलरपर्यंत, गोल्ड थोडेसे काढून घेऊ आता लगेच। त्याच्यात जिरं मोहरी टाकून घेऊ, सगळा घालून घेऊ। एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे, ते चांगलं फ्राय होऊन देऊ। लालसर करायचं आपल्याला। चवीनुसार मीठ टाका, पुन्हा हलवून घेऊ। हलवून घेऊ, छान मस्त कलर आला आहे पहा। तर त्याच्यात आपल्याला हा रवा आहे ना, भाजून घेतलेला आहे, पुन्हा याच्यात आपण मिक्स करून घेऊ। बारीक रवा घेतलेला आहे, हा हलवून घेऊ चव बाजूने। मी काही हळद टाकली नाही, आपल्याला असा व्हाईट कलरचा सांजा करायचा आहे। शेवटला कोथिंबीर टाकायची आपल्याला, लगेच नाही टाकायची। त्याच्यात तळलेली काजू टाकू, कोथिंबीर। आता ह्याच्यात आहे ना गरम पाणी केलेलं ते टाकून घेऊ। बारीक रव्याला पाणी कमी लागतं, गरम पाणी करायचं लक्षात राहू द्या, पाणी कमीच टाका। कारण की बारीक रवा लगेच शिजलं, जाड रव्याला जास्त पाणी लागतं। हलक्या हाताने चव बाजूने हलवून घेऊ आपण पहा। चला आपला शिरा तयार झाला, त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ। चला झाकण काढून घेऊ। आपला मस्त छान उपमा तयार आहे। चला एका प्लेटमध्ये सेव्ह करू, काढून घेऊ एका प्लेटमध्ये। घेतला त्याच्यात साजूक तुपाची धार। चला सगळ्यांनी गरम गरम उपमा सांजा खायला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा उपमा कसा झाला। सगळ्यांना बाय बाय।